अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, तत्पर उपचारांना माया ममतेची जोड. हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल. डॉक्टर व्यंकटेश तरकसबंद, डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळे साई स्पर्श हॉस्पिटल आहे 0 ते 18 वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणारं विश्वासार्ह हॉस्पिटल. संपाचा एसटी महामंडळाला आर्थिक फटका. एसटी कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या आर्थिक मागण्या आणि राज्य सरकारकडून सुरू असलेले वेळकाढूपणाचे धोरण यामुळे एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने मंगळवारी राज्यातील सर्व आगार आणि स्थानकांमध्ये तीव्र आंदोलन करण्यात आले. राज्यभरातील एसटीच्या 251 आगारांपैकी 63 आगार पूर्णपणे बंद होते. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली होती. मात्र या बंदचा फटका आता एसटी महामंडळाला बसला आहे. या बंदमुळे काल दिवसभरात कोल्हापूर विभागातील नियोजित सुटणाऱ्या 2717 बस फेऱ्यांपैकी 1226 बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. यामुळे एकूण 32,20,319 रुपयांचं आर्थिक नुकसान झालं आहे. कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या एकदिवसीय बंदमुळे कोल्हापूर विभागाला आर्थिक फटका बसला आहे. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि एसटी कामगार संघटना यांच्यात सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली. बैठकीनंतर एसटी कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेत असल्याचं जाहीर केलं. सरकारनं कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात 6,500 रुपयांची वाढ करण्याचं मान्य केलंय. या कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करून बडतर्फ करण्यात आलंय. त्यांना पुन्हा कामावर घेण्याचंही सरकारनं मान्य केलंय. सरकारच्या या निर्णयानंतर एसटी कर्मचारी संघटनांनी संप मागे घेतला आहे. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.